विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आता स्पर्धा परीक्षांचे क्लास घेणाऱ्या शिक्षकांनीही पाठिंबा दर्शवलाय। राजीनामा व्हायला पाहिजे साहेब रिक्वेस्ट केली ना। एक मिनिट आपल्या विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी हे शिक्षक जंतर मंतरवर आंदोलनात सहभागी झालेत। जंतर मंतरवर मी आल्या मी काही तरुणांना भेटलो, त्यांच्याशी बोललो आणि त्यानंतर आम्ही मराठीत बोलत असताना एका व्यक्तीने मला आवाज दिला, सर नमस्कार। म्हणजे महाराष्ट्रातला माणूस दिल्लीत भेटल्यानंतर मनापासून बरं वाटतं। हे सगळे देशभर असं चाललंय की हे झेंझीचं आंदोलन आहे। त्याच्यामुळे काय करतील नाही का। तुम्ही इथे आल्यानंतर असं पडलं की काय म्हणजे तुम्ही तर झेंझी नाही आहे। पण सर ज्या लेकरांच्या भरोश्यावर आमचं आयुष्य बदललेलं आहे, उद्या येणाऱ्या काळात त्या लेकरांचं भविष्य खराब होत असेल तर त्या लेकरांसाठी उभं राहणं एक शिक्षक या नात्यानं नैतिकता म्हणून आमचं काम आहे। इथं आल्यावर या यूथचं भवितव्य काय वाटतं सर? हे जे यूथ आहेत सध्या यांना दिशा नाही आणि यांचं भविष्य खराब करण्याचं काम कोणी केलं हे चांगल्या पद्धतीने तुम्हाला मीडियाला माहिती आहे आणि हेच तुम्ही मांडणं सध्या काळाची गरज आहे। ह्या लेकरांची जी काही विदारक परिस्थिती ही दाखवणं गरजेचं आहे। जर यांच्या हातातला लगाम सुटला तर देशाचं काही होऊ शकतं आहे आणि हे होऊ नसेल द्यायचं तर सत्ताधाऱ्यांनी थोडा आपला अहंकार कमी करावा आणि या लेकरांसोबत येऊन चर्चा करावी। हे आंदोलन कधीपर्यंत संपेल? ही मुलं ही तरुणाई इथं किती दिवस थांबणार आहे? त्याच्यामुळे आता काय नेमकं पुढे सरकार घेतं हे पाहणं महत्त्वाचं राहील। कॅमेरामन इरफान सोबत मी स्नेहिल शिवाजी, साम टीव्ही मराठी, जंतर मंतर।